अरे हिम्मतराव, मोटर जैली राजा 2 दिवस झाले पा. गव्हाले पाणी म्हणलं अर्जंट द्यायचा. एक तेव्हा थंडी पडली म्हणलं मरणाची, आणि गव्हाला जर म्हणलं पाणी भेटलं नाही हे पा पीक आपलं फेल जाते राजा. आता म्हणलं मोटर जर समजा बनवायची असली तर मला 2 दिवस खातेच ना. हा म्हणलं ते तुमची एक मोटर होती ना शिल्लक, थोडी मोटर म्हणलं मला भेटन का हो? हिम्मतराव, त्या वासुदेवला मोटर देऊ नका बरं. हो कामी नाही म्हणलं ते. अरे बा त्यानं मागं म्हणलं त्या मारुतीची मोटर पोचवली ना. हा तुम्हाला माहित नाही का ते विषय? चम्मायची खडखड होईची. अरे ते वासुदेव राजा ते मोटर तर म्हणलं इकली का म्या, म्हणजे हे पा 2 दिवस झाले म्हणलं इकली. तुला इकत पाहिजे होती का लेका? मला तर म्हणलं आधी सांगितलं असतं तर म्हणलं म्या कायली इकलीच तिले का. काय माणसं आले का तुम्ही? हा जवळचे माणसं असून लेका म्हणलं गोष्टी कानावर टाकत नाही तुम्ही, मग हे असं नुकसान होतं ना. हा अबे लोकांना दिल्यापेक्षा म्हणलं लेका जवळच्या माणसाला द्यायला का मला का अकडते का लेका? हा अबे पा मजाक नाही म्हणलं. तो आपलं बबण्यापाशी जरी म्हणलं सांगितलं असतं तर म्हणलं तुला मोटर दिली असती ना. आणि पायरे वाशा तुला म्हटलं होतं ना म्या, अबे हिम्मतराव तुला मोटर देत नाही ना. या बबण्यानं म्हणलं कानं भरलं हिम्मतरावचे. हा अबे आमच्याला का निकाल लक्षात नाही येते ना. हा तुला का म्हणलं का मजाक वाटते का? अरे काय माणसं व्हा राजा हिम्मतराव तुम्ही. हा जरासं म्हणलं काम पडलं की तुम्हाला लगे वासुदेव आठवते. हा आणि म्हणलं मोटर मागितलं म्हणता मला इकली म्हणून. हा कोणाला इकली म्हणलं मोटर सांगा बरं मला. अरे काय बा कुकडे भादरता म्हणलं. हा काम पडलं की म्हणलं तुम्हाला हे वाशा दिसते का? हा ते म्हणलं तुमच्या कोणी लक्षात नाही येत, फक्त वासुदेव दिसते म्हणलं तुम्हाला. घ्या आता काय राहील म्हणलं हिम्मतरावची. हा एकदा का म्हणलं सामान दिलं नाही तर म्हणलं हे पा निकाले का इज्जत काढताना. अबे लेका डुकर हो लेका जरा म्हणलं सुधरा. हा जरा मतलबासाठी लेका हिम्मतराव सांगा राहत नका जाऊ. हा तुमचे लेका किती कामासारखे केले बे. हा अबे तुमचे लेका घरकुला आणून दिले, खरड्याचे पैसे इरा गिरा म्हणलं निकाल तुम्हाला आणून दिला ना. हा ते नाही बोलला बे असा तू वाश्या. अबे वासुदेव म्हणलं हे मजाक नाही करत आहे हिम्मतराव, खरंच इकली म्हणलं मोटर. आता तू सांग म्हणलं हे मागच्या 6 महिन्यापासून म्हणलं ते मोटर पडून आहे. हा याची बोर चालू आहे समजा, इरी ते मोटर आहे अंधारणावर आहे म्हणलं. ते मोटर ठेवून काय केलं असतं? हा असं समजा आता मॅच त्याला सल्ला दिली म्हणलं आता हे पा हे जे मोटर आहे म्हणलं बिनकामीची हे म्हणलं काय करता इथं ठेवून. हा एक तर म्हणलं हे पा थंडीचे दिवस आहेत आणि ते उसला घातलेली म्हणलं लय भारी जाते ना. त्याच्यानं म्हणलं ते जे मोटर आहे ते मॅच इका लावली. हो आता तू आलं बरोबर आहे, निकाल बरोबर आहे ना. तू आलं तू तर म्हणलं सल्ला देशीनच. हा काऊन का तुला वाटतं ना की बा हे वासुदेव निकाल सामान घेऊन जाते म्हणून. हा आबे म्हणलं का मी सामान घेऊन जातो तर तेवढे कामं करतो म्हणलं हिम्मतरावचे. हा हिम्मतराव म्हणलं हे बा पुऱ्या गावाच्या कामी पडते, पण हिम्मतरावच्या कामी म्हणलं फक्त हे वाशा पडते का. हा ध्यानात ठेव जा. आणि हिम्मतराव तुम्हाला सांगतो म्हणलं हो तुम्ही या गावात म्हणलं तुमच्या कामी पर्यंत फक्त मीच पडीन. बाय वासुदेव या म्हणलं पुऱ्या राजूला घाटीतनी जर म्हणलं हिम्मतरावच्या कोणी कामी पडन ना तर ते म्हणलं फक्त हिम्मतराव होय बाबू. अबे पुऱ्या राजूला घाटीलेले का पुरून उरणारा एकटा माणूस आहे म्हणलं हिम्मतरावले का. आणि तुले का म्हणजे मला शिकवतं का? अबे काना मागून आला का शायना झाला वासुदेवले का. अबे एक मारीन म्हणलं थुतरीत नाही तर साधना का मूत छिनले का. बरं 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 असं आहे का? या येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये जर मी समजा राजूला घाटेचा सरपंच झालो नाही तर म्हणलं नावाचा वासुदेव नाही पुरा राजूला घाटे विकून खातो ना. काय गड्या वासुदेव गरम काही मुतू नको म्हणलं. तू सरपंच बन नाही तर मग तिकडे पंतप्रधान बन, इकडं आमच्या काना नको करू ना. हा आम्हाला काय सुनावतं बे? आम्हाला म्हणलं शिल्लकच्या 2 गोष्टी सुनवून तुला काय फायदा आहे? हा अब तुला सांगू लागलं म्हणलं फिरमान हिम्मतरावनं मोटर इकली बा, इकली तर इकली. हा तुला म्हणलं शिल्लकचं भाद्राचं काय काम आहे बा असं म्हणतो का बे बबन्या लेखा नालायक थुतराच्या लेखा तू म्हणलं हे हिम्मतरावच्या काना कोण भरतं बा. हा म्हणलं का समजतच नाही तो आलं. हा अबे किती लेखा नालायक आहे तुम्हाला मला सांगा लागते का? अबे एका गावात राहा लागते का आपल्याला तोंडावर तोंड पडते ना. हे काटेल बनाले का बबन्या बरोबर नाही बरं. हो याचं म्हणलं तुला फळ भेटून जाईल का नालायक थुतराच्या लेखा. ब ह्याड भोकाचं लेखाचा एका गावात लेखा कसं राहा लागते हे समजत नाही का तुम्हाला भोपाई सुते हो. अरे ती हा बहीणचा लेखा गणपत मारला. हा अबे तू का म्हणलं का हलक्यात देतो का बे गणपत रे? अबे गणपत लेखा तू आम्हाला नको शिकू ना. आम्हाला माहित आहे ना म्हणलं तो वासुदेवले किती भडकवलं तो. हा मागच्या इलेक्शन मध्ये लेखा हिम्मतरावच्या दूर म्हणलं वासुदेवले तोच नाही ना. आम्हाला माहित नाही का? हा सदू पाटलाला म्हणलं लेखा मतदान करायला लावलं तो तिले त्या वासुदेवले म्हणजे लहान नाही झाली का तो आली. आणि मग सदू पाटील तुमच्या कामी पडते का बे? पडते का? अगं मला नाही का गरज कोणाला म्हणलं भडकावाची. आणि वासुदेव का म्हणलं का लहान आहे का अंड्यातला पिल्लो आहे का म्हणलं का दूध पितो आहे का त्याला का समजत नाही का म्हणलं. हा कोण कसं आहे कोण कसं नाही ते. हा अबे त्याला म्हणलं स्वतः सदू पाटील भेटला होता ना त्याला मी कायले सांगतो राजा. हा कामना धाम म्हणलं राजा मला काय गरज आहे कोणाची. अरे बा काय झालं म्हणलं खाऊन एवढे हिलवू लागले. हा अबे लेका म्हणलं कुकडे बुजू लागले तुम्ही लेका लोक तमाशे पाहिजेत ना लेका. तुमचा भोसूर ठेवले का नेहमी तर आहे बे. अबे जरासं लेका संगमान राहत जाना धुऱ्याले धुरा म्हणलं लेका आपला काही कोणा संग काम पडन काही सांगता येतं का म्हणलं. हा तुम्हाला लेका अकला आहे का नाही लेका काय माहितलं का? इतके खेपले का समजावणे म्हणलं तुमच्या अकला कुठं गेला काय माहितलं का? अबे जरा समजा आहे पा लोकांच्या भडकवण्यावर याच्यावर लेका जात नका जाऊ ना. अरे बा उकुंडा मामा मला सांग म्हणलं तू हे पा माली मोटर दिली मी म्हणलं एवढ्या थंडीत नाही राजा रामाचा राम पाड्यात म्हणलं इकडे आलो वावरात नाही. हा हिम्मतरावले मोटर मागायला आलतो म्हणलं मी. या बबन्याला लगे हे पहा का नाही भरले म्हणलं लगे हिम्मतरावचे. हा आणि सांग म्हणलं याची जमली का हिम्मतरावची म्हणलं जमली का का? अबे कोणाचं म्हणलं सारखं होत असं ना म्हणलं होऊ द्यायचं ना काही काम नाही ना बा. माय म्हणणं काय बा आमच्या दोघांचे संबंध आहेत ना बा हिम्मतरावचे माय. मग तिसऱ्या माणसाला म्हणत बोलत नाही मग मला काय चुकलं. बरं वासुदेव तुला माहिती आहे का बबनच कान भरले म्हणून?
अरे हो ना बा, मला बा 100% माहित ना, कान भरणारा बाबा होय म्हणून. का बे बबने, हो पैसे उतारले का तुला? काय काम आहे बे लोकांच्या म्हणलं काळ्या करायचं? नाही म्हणलं तू खाली त्या हिम्मतरावचे कानं भरता बा, तुला काही काम नाही ना? मस्त कामाचे काम ठेवा झाले का? पुऱ्या राजुरा घाटेतले का तो असा का लोचल माणूस नाही म्हणलं. अरे उकोंडा मामा नाही ना राजा. हा मी कायला म्हणलं हिम्मतरावचे कानं भरणार आहे? हिम्मतराव का लहान आहे का दूध पित आहे? मला समजत नाही बा मला. हा 2 पंचवार्षिक म्हणलं सरपंच राहिलेला माणूस आहे, दिले म्हणलं. आता तुम्ही सांगा एवढा मोठा माणूस म्हणलं मामानं ऐकन का? त्या बहीण लेका या बबण्याच्यानं भुसूच्यानं हे पा नाव खराब होऊ लागलं का माल. हे तर राजा याच्या मनानं ऐकायला नाही पुरत रे बा. हा राजुरा घाटेतले का पुरं नाव खराब होऊन जायचं माल. नाव लेका सोनाबाई पडायचं ना. बरं उकोंडा भाऊ कसं आहे आता म्हणलं पा. हा म्हणजे मोटर तर म्हणा नाही इकलीच, तसं काही मला आता बबण्यानं काही म्हणलं सांगितलं नाही गेले मोटर देऊ नको का तेले देऊ नको म्हणून. पण ते कसं आहे आता माल काय ध्यान मापाशी म्हणलं होती शिल्लकची मी ऐकून टाकली राजा. हा मला काय माहिती वासुदेव मागतेच म्हणून. अरे वासुदेव खरंच इकली म्हणलं म्या मोटर. अबे असल्यावर म्हणलं तुला ध्यान का म्हणले अकडते का? बरोबर जाऊ द्या ना, डबल तुम्हाला काही मागणार नाही दुसरं काय याच्यापेक्षा. पण माय म्हणणं काय आहे, बबनानं मनात बोलायचं काही काम नाही ना. हो जाऊ दे, चला आपसात घेत जा बरं. हो ना, जरा समगमान राहत जा ना. चला कामाला लागा बरं आपापल्या. गोरे बा वासुदेव कसं काय येणं केलं म्हणलं माझ्या घराकडे? अरे काय सांगू राजा हिम्मतराव, हे बा आपल्या गावातनी राहणं लयच मुश्किल झालं बा. हा म्हणजे आता समजा तुमचे आणि माझे जर संबंध चांगले असन तर लोकांना म्हणलं ते सुद्धा दिसत नाही ना. आणि तुम्ही जर म्हणलं मला काही दिलं तर झालं. लोकांची एवढी जायते की बस बाबा हे बा तुम्हाला सांगा म्हणलं आजचा सकाळचाच विषय होय बा. आत्ताच आलो म्हणलं मी हिम्मतरावच्या वावरातून. हा माली नाही का मोटर जायली होती. अच्छा अच्छा, तिकडं हिम्मतरावच्या वावराकडे गेलता का? अरे आपल्या तुरीकडे जरा ध्यान ठेवता का तिकडे गेला तर? हो तुरीकडे ध्यान राहायचं ना मला. पहिले मी काय सांगा हेत आहे का? बर बा सांग. आता मला सांगा तुम्ही. हा सकाळीच म्हणलं मी वावरात मी गेलो मोटर चालू करून पाहिली तर म्हणलं हे बा माली मोटर जायली होती. हा मग तुम्ही सांगा आता हिम्मतरावच्या बरं मी किती कामी पडतो. इलेक्शन राव, कोणते त्याचे वावरातले कामं राव, समजा बँकेचे कामं राव, निकाल कामं कोण करते? मीच करतो ना. करतो का नाही सांगा बरं उत्तमराव? हो तूच करता. काहून काय झालं? काय झालं? अरे काय नाही झालं हे विचारा म्हणलं. राजा मी त्याला म्हणलं 2-3 दिवसासाठी मोटर मागितली राजा. म्हणलं माली मोटर बनवेपर्यंत म्हणलं तुमची मोटर द्या बा म्हणलं मला. हो तुमच्या याच्यावर चालवतो म्हणलं मी. मायची खटखट. हिम्मतराव काय म्हणते माहिती आहे काय ले का? वासुदेवले का मोटर इकली बे म्हणते का? आणि कालच इकली म्हणते का? तो आता मला आधी सांगितलं असतं म्हणते ना तर मी मोटर बी इकली असते म्हणते. म्हणजे सांगा हिम्मतरावची शोभली काय हे? हा म्हणजे हिम्मतराव आपल्याला मॅड समजते का नाही समजत मग? हा हे विषय आहे का? बर बर बर. हा बबन्या होता का तिथं? हो ना बबना होता म्हणते ना. नाही म्हणून तर आलो मी. या बबण्याला म्हणलं एकदा तरी दाखवाच लागतं ना. अरे बबनाची राजा म्हणलं शोभली का? मी म्हणतो काही काम नाही ना बा आपल्याला. मुकाट्यानं म्हणलं शांत राहायचं ना. लोकांचे जे चांगले संबंध आहे म्हणलं हे काय खराब करायचे बा. हा मी पा राजुरा घाट्यात म्हणलंय बा. आता तर बबनाने घुसच देत नाही बा. घुसला तर म्हणलं नाही, उभा चिरला तर म्हणलं नावाचा झिपऱ्या नाही मी. हे पा झिपऱ्या अगाऊ नको चालत जाऊ ना भोसुडच्या. तुला किती काय समजावून सांगा लागते मोठ्या माणसाच्या मनात बोलत नको जा म्हणून. हा अबे मग मी म्हणतो तुला काय करायला लागते बा? मोठ्या माणसं कोण सांभाळू शकत नाही का? हा ते का म्हणलं असेच मोठे झाले का? अबे ते ना झाले का? उन्हीच पांढरे केले का? अबे तुम्ही का आता म्हणलं आण्याच्या बाहेर निघाले तर मला फळफळ करू लागले. का रे बबना तो एवढा आहे का? हा त्याला का म्हणलं बबना म्हणून लागला. तू काही काका मामा दादा म्हणलं काही म्हणा लागन का नाही म्हणा लागन मी? हा झिपऱ्याले का मारू का थुत्रीत तो आल्या? अरे पण काय उत्तम मामा राजा मग त्यानं असं नाही करायला पाहिजे ना बा. हा आमचं म्हणलं आता म्हणजे आमचा लय काट करतो म्हणलं ते. हा लय जैरी आहे ना आमच्यासाठी. याच्यानं म्हणलं हे बा म्हणलं ना रागाच येते बा. हा आम्ही तर म्हणलं हे बा कोणाचं म्हणलं असं वाईट चितत नाही बा. कोणाला असं म्हणलं वाईट विचार करत नाही ना. पण हे सांगा मला एवढा खतरनाक शेजार भेटलेला आहे का नाही बा? लयच खतरनाक आहे बा. बाबू झिपऱ्या कसं असते मग? आता पाय लहान लेकरानं म्हणलं मोठ्या माणसाच्या मनात काही बोलायला नाही पाहिजे बाबा. आता तुम्ही म्हणलं मागच्या 1 घंट्यापासून बोलू लागले. म्हणलं मी शब्द तरी बोलली का? हा काऊन का आपण बाबाईची जात. पण म्हणलं जेव्हा संस्कार टाकायचे राहते तेव्हा म्हणलं बाईलेच बोल लागते ना. बाबू कसं असतं माझी पाय. हा जे आपल्यापेक्षा मोठे आहे ना त्याला म्हणलं कधी बेटा उलटून बोलायचं नाही. हो काऊन का समजा म्हणजे असं आपल्याला त्याच्याकडून शिकायला लागते बेटा. हाय का नाही? हा डबल बेटा असं बोलायचं नाही मा. अरे पण मामी आता मोठे माणसं जर म्हणलं लहान लेकरं आहे का हरकती करतील तर म्हणलं आता लहान लेकराला म्हणलं मोठा वास लागेल ना असं. ते पा तुला मारू का? झोडपा मारू का म्हणलं? तुला समजून लागला का? तुला समजावून सांगू लागलो तर. बरं वासुदेव मी काय म्हणतो हे पा तू म्हणलं आता टेन्शन फ्री राह. त्या बबण्याला खाली बोलतो ना मी. हा अबे त्याला मागाय नाही पा लय खेप समजावून सांगितलं ना. मागायला का म्हणलं मरता वाटला ना ते. हा माग म्हणलं किती काळ्या निघल्या होत्या त्याच्यावर. हा 17 का 18 काळ्या आलता ना. निकाल काळ्या म्हणलं का या उत्तमरावला पलटून लावला ना बाबू. हा राजुरा घाटेत म्हणजे तिथं धमकी दिली म्या. राजुरा घाटेत तर म्हणलं बा कोणी बबण्याला हात लावून द्या बा बाबू. घाट म्हणलं हिम्मतरावशी आपलं उत्तमरावशी आहे असं म्हणू ना मी. हा ते कुठं म्हणलं ते लोक दबले तर. नाही तर तू सांग खरंच म्हणलं ते लोक या बबण्यात फबण्याला का दबले असते का? हा ते म्हणलं
हिम्मतराव गावात नाही होता का? हा, हिम्मतराव जर म्हणलं गावात असता तर एक वेगळी गोष्ट असती, पण ज्या टाइमला हिम्मतराव नसताना आपण त्याच्या 17-18 खाड्या पलटून लावल्या ना बाबू, हा, हे मोठी गोष्ट नाही का? हा, अबे त्यानं म्हणलं हिम्मतराव तुझी माया खाड्या केलता ना, तर तू काय आहे का? हा, अबे त्याचे संस्कार तसे आहेत, त्याचा म्हणलं बापा तसाच होता ना, त्याची खानदान म्हणलं पुरी खानदान नाला आहे त्याची, पाय मग. नाही नाही हाय बा, खरंच आहे बा मजाक नाही, एवढा नालायक माणूस नाही पाहिला हो म्या उत्तमराव. अरे काय राजा माणसा नाही बा, एवढं नाही नाकात बसायला पाहिजे बा लोकांच्या. तुम्ही उत्तमराव काही करावा तसा बा गेम बसून द्या तिने बा, एकदा समजून सांगा की म्हणा तू वासुदेवच्या मागे लागत नको हो, वासुदेव सांगा दणके घेत नको, कारण याच्यानंतर मी त्याला आता समजावून सांगणार नाही. हो, जे मला करायचं आहे ते मी करून देईन. हो, मी मग खूप सुंदर मागे बोलू नाही पाहिजे ना. ते पाय अबे तुम्ही का भांडणं खाऊन येता का? आम्ही हा तुमच्या अंगात मला ताकद लय झाल्या का? हा, अबे मी तुला काय सांगू लागलो, मी तुला समजावून सांगू लागलो की बाबू मी बबण्याला समजावून सांगतो गावात नाही आपल्याला भांडण पाहिजे नाही. अबे तू सांगले का लोक सुदे म्हणतात का? लोक म्हणलं तमाशा पाहिजे ना, आणि या गोष्टीचा म्हणलं फायदा लोक घेते तर हो, आपणच का 4-5 कास्तकार घ्याव ना, आपलेच म्हणलं भांडणं होते, बाकी ज्याचे भांडणं होतात का? हा, फक्त म्हणलं एकट्या त्या बबण्याच्या भांडणं होते तर हो, त्याला जर म्हणलं शांत केलं तर आपले भांडणच नाही होत ना, आपण म्हणलं कशा भावासारखे राहतो ना. हा, मी म्हणलं तुम्हाला आता उत्तमराव शिवाय काही बोलतो का? हा, आता म्हणलं एवढी आपण मजाक करतो, पण मी मजाक मध्ये तुम्हाला काही उत्तम तरी म्हणतो का बा? उत्तमराव शिवाय बोलत नाही ना. हा, मग हे त्याला समजत नाही, येले दिवसभर ना याच्या काळ्या कर त्याच्या काळ्या कर, याच्या काळ्या कर त्याच्या काळ्या कर, याच्या चालूच राहायचं ना, म्हणजे येले अशी शांतता भेटतच नाही घोसोड झाले. ते पहा आता मी काय म्हणू लागलो तुले, तो आला सारखं करतो ना मी. हा, तू फक्त शांत राहा. बा हे चाबी घे, वावरात जा, मला त्या चाबी गोदामाची आहे, आपल्या गोदामात म्हणलं मोटर आहे ठेवून 5ची मोटर आहे, ते घे टाकीत टाक, आणि म्हणलं हे पहा पुरं गावाचं पाणी होईपर्यंत बाहेर काढू नको. या दोघाले मी समजावतो म्हणलं मला हिशोबानं, ठीक आहे? बरं बा ठीक आहे बा, पण तेवढं तरी हे पहा उत्तमराव तेवढं काम मला करा बा तुम्ही. हे बा मी लस कटायला बा दिले. हा जाय तू, जाय बरं आता जाय, करतो म्हणलं मी निकालते. अबे बह्याळ भोकाच्या बबण्याले का काही केलं का? लय तुकतं पेले का तो आलं? हा, अबे मी काय म्हणतो, वासुदेवनं तो आले का कैची बाग कापले का? हा, आता तू सांग म्हणलं मोटर हिम्मतरावची, हा, आणि देता म्हणलं वासुदेवले, मग तो आलं यात नाही काय बा? हा, अबे अशानं काय होते बा, गावात म्हणलं का इपट येतं आले का बबन्या? हा, मी म्हणतो बा तुला काहीच काम नाही ना, मस्त शांत राहायचं. हा, आता तो आबाई म्हणलं का हिम्मतरावची बदनामी आहे ना. हा, आता म्हणलं ते पाहिजे उत्तमच्या घरी गेला असं म्हणलं, ते 100% आम्हाला माहिती आहे ना. हा, आता त्याला सांगते ते हिम्मतरावची शोभली का बा, बबण्यानं असं केलं बा, मोटर समजा मला देऊ दिलं हे ते असं होतं ना. तुला का म्हणजे किती काही समजावून सांगितलं तर तुला म्हणलं अक्कलच नाही आहे. नाही तर काय तर राजा, पण याच्या बोलण्यापायी म्हणलं राजा माझ्यासारखा माणसाला जुलूम आहे ना. हा, अभि तर वासुदेवले का माले का कमी कामं केले का? तिला कोणतं काम सांगा म्हणलं ते नाही म्हणत नाही ना. आता तू सांग म्हणलं अशानं माले काम होईन का? हा, आणि तुला काही फोन केला तर कुठं आहे रे? दिल्लीला हा, वाशिमला हा, आणि काय म्हणते बाबा आपलं, हा काही घरी नसतं तू, म्हणजे तुला काम नसते करायचं, आम्हाला माहिती आहे ना. हा, तुला माहिती आहे हिम्मतराव आपल्याला बा समजा आता बिनकामी काही फोन करत नाही बा, कामानिमित्तच फोन करते. असा नालायक आहे म्हणलं तू. हा, आता मलेच तर म्हणलं कुठून दुर्बुद्धी सुचली, तू आलं ऐकलं म्हणलं का म्या हे बा, याच्यानंतर मला काही सांगायचं नाही, आणि कोणाच विषयी म्हणलं काही सांगायचं नाही, कोणाच्या चुकल्या माफूची करायचं नाही रे बाबा बबन्या. असं म्हणजे म्या तुमच्याच भल्याचा विचार केला आणि तुम्ही मलाच बोलू लागले, म्हणजे लहान नाही झाले का तुमची? सांगा बरं, भल्याचा जमाना आहे का? हा, अरे काय राजा हिम्मतराव, हा बरं म्या तुमचं कोणतं वाईट केलं मला सांगा बरं? हा, कोणतं असं म्हणलं तुमचं वाईट केलं? हा, मला वाटलं बा खरंच मोटर इकली का असं वाटलं का मला, म्हणून मी तुमच्या कानात मी सांगितलं म्हणलं की तुला सांगा बा की मोटर इकली बा, मोटरचा समजा मी तुला देऊ शकत नाही असं. हा, मग यात मला काय चुकलं? काही चुकलं का म्हणलं मला सांगा बरं? नाही नाही, तुला काय चुकलं का? आणि तुला काही काय चुकते म्हणलं? हा, अब मी म्हणतो काय पहा, या मुजऱ्यापाई म्हणलं तू जागेवर राहिले का? हो, या मुजऱ्यापाईच म्हणलं तू आली बायको, तू सांगणार आपल्याला फार कधी झाली तू आली? हा, कायच्या पायी नीरा म्हणलं या काळ्या करण्यापाई. अबे आता तरी सुधारले का? बबन्या काही मजा नाही बरं. पहा हिम्मतराव, त्यातनी म्हणलं एकट्याची बबण्याची चुकी नाही ना. आता मला सांगा म्हणलं तुम्ही आता वासुदेव का मग धुतल्या गांडीचा आहे का? हा, मागच्या का एका घंट्यापासून म्हणलं तुम्हाला पाहू लागलो, निघाले का बबण्याला बोलू लागले म्हणलं तुम्ही. हा, बरं मी म्हणतो एका हाताने टाई वाजते का? हा, जराशी चूक म्हणलं त्या वासुदेवची असेल ना. अरे वासुदेवने म्हणलं काही ना काही संगदन ते घेतले असं ना, मग हे त्याला कसं काय सोडणार आहे? कसं काय सोडणार आहे बा? हा, तुम्ही म्हणलं त्याची एवढी जे गाई देऊ लागले, हा ते का मग काय म्हणते ते देवाचा नातू आहे का? अबे पण किरकिरे आले का? एखाद्या बारीनं म्हणलं काही नाही वाटत, आता बार बार म्हणलं तर एकाच माणसाला बोलतो तर म्हणलं ते सुद्धा नसते ना. हा, आणि मी तर म्हणतो हे बा कोणाचा विषय म्हणलं हे बा कोणाला काहीच खराब सांगू नये बा, काही सांगू नये ना. आता तू सांग मला वासुदेवचा आणि हिम्मतरावचा आता इपट आलं का नाही आलं मला सांग ना तू. एक गोष्ट सांगतो ते मला आलं का नाही तर. अरे हो म्हणलं इपट जरी आलं असं, पण तू सांग म्हणलं त्यातनी आपलं हिम्मतराव काही बोलला का? हा, बोलला पण म्हणलं बबन्या बोलला. मग म्हणलं इपट वासुदेवचं हिम्मतरावचं कसं काय येणार आहे? हा, इपट म्हणलं मग आपलं या बबनचं यान आणि आपल्या वासुदेवचं यान आहे की नाही? आणखी जमिनी काढल्या का किरकिऱ्या? अबे आम्ही का म्हणलं भांडणं निपटाची पाहू राहिलो, आणि तू म्हणलं काय बा मी रागीत तेलच टाकू लागला. अबे हे धंदे बंद करणं मला वाटलं का सुधारला असशील तू. हा, म्हणलं सुधारला असशील ना. हा, तिकडं म्हणलं आता बाहेर गावी राहायला म्हणतं तू, तिकडं आळंद दिले काही फरक नाही पडला का?
बापा फरक नाही पडला का म्हणजे का आता म्या कोणाच्या केळीच्या बाग कापल्या आता हा मारणी फरक नाही पडला का म्हणू लागला तू म्हणलं म्या कोणत्याच्या वाईट करणं गेले अबे दारू मटण का खोटं बोलणं हे ते निकाल बंद आहे ना मला हा तरी म्हणतं काय काही फरकच नाही पडला म्हणतं माहित नाही किरकिऱ्या तो यात फरक म्हणलं पडलाय नाही आणि पडतही नाही म्हणलं तू झोळाच्या लायकीचा होता आणि झोळाच्या लायकीचा आहे हो पाय मग मला काय म्हणणं आहे म्हणलं किरकिऱ्या तू वावरात हजर होता का नव्हता मग तुला काय माहित वावरात काय झालं तर हा अबे वावरात काय झालं हे फक्त मले गणपतले आपलं वासुदेवले आणि फक्त म्हणलं बबण्यालेच माहित आहे वासुदेव आलता म्हणलं मला मोटर मागायले बरोबर आहे आता येणं मला कानात काय सांगितलं त्याला सांगा म्हणे बा की मॅ मोटर इकली म्हणून आता मला वाटलं हे मजा करा भाऊ सुडसा मग मी त्याला आता मजा किती म्हटलं की मोटर इकली बा मग तू सांग त्याला राग नाही येणार का अरे मला म्हणलं प्रत्येक कामं ते करू लागला आणि त्याला म्हणलं मी नाही म्हणलं तर मग मला त्याची सनकदार नाही का बा म्हणून त्याची सनकली घ्या इथे राजा भांडण चालू आहे वाटते काय झालं बहीण गावाला इथून काय माहित या आले का उत्तमराव नाही आम्हाला माहित होतं म्हणा आता तुम्ही येताच म्हणून ते वासुदेव म्हणलं भेटला असेल ना जरा वावरात म्हणलं या बबण्याच्या आणि वासुदेवाच्या म्हणलं जरा दोन गोष्टी झालेल्या आहेत आता मला जरा आहे पहा याला मला मी तेच समजावून सांगू लागलो मी होतो म्हणलं वासुदेव संघच तर आता म्हणलं यायचं आहे काय नाही काय हो हे म्हणलं आपल्याला काही माहित नाही आहे म्हणजे अंतुनी दुश्मनी आहे का काय समजा यायचं येईल माहित पण माय म्हणणं काय आहे बा म्हणजे तुम्ही तुमच्या भांडणात नाही समजा तुम्ही बाकीच्या यायला का वळू नका नाही का मला काही चुकलं काय नाही उत्तमराव अरे गणपतराव तुम्हाला म्हणलं या भांडणात उडाचा प्रश्नच नाही येत ना तुम्ही स्वतःहूनच म्हणलं यातनी उडी मारलेली आहे ना आता काय करता मग उडी नाही मारत तर का मग आता कापा खुप्या होऊ देतं हा रक्त मग का नालीनं वाहू देतं का सांग मग तू हा तुम्हाला काय वाटतं का तुमच्या अंगात का लस टाकताय का बेला का एवढं मला तुम्ही भांडणं करू लागले हा मधातला माणसाला तर म्हणलं तुम्ही असे बोल सांगतो तुमच्या आडबा कोण यान बे कोण यान सांग म्हणलं मला अबे सडला कुत्र तर येते का म्हणलं हे ती हा बहीण राजा अरे बा तुम्हाला सारखं बोललेलं उलट लागतं का हो गणपतराव अरे काय राजा समजदार आहे म्हणता बा तुम्ही अरे तुम्हाला म्हणलं मी फक्त सांगू लागलो बा तुम्हाला कोणी म्हटलं होतं का बा तुम्ही म्हणलं डायरेक्ट अंगावरच घेता राजा अरे पण मला म्हणणं काय आहे बा म्हणजे असं याच्याहून त्याच्याहून कोणाला बोलायचं नाही तुमच्या दोघांचे भांडण आहे ना मग तुम्ही दोघांना म्हणलं मैदानात याचं कापाकोपी करायची बाकी ज्याला म्हणलं असं वळायचं नाही ना हा अरे तुमच्या जण म्हणलं बा आमचे संबंध खराब होऊन जाते ना हा आता तुम्हाला काय वाटते तुमच्या बाई आमचे संबंध खराब झाले पाहिजे का नाही तुम्हाला जर म्हणलं असं वाटत असं तर मग आम्ही भांडणं करतो हा आम्ही म्हणलं तरवाला काढतो ना मग एकामेकावर अरे उत्तमराव तुम्हाला काय सांगू त्यानं म्हणलं निकाल त्याचं मला खरं खरं सांगितलं असून आता म्हणलं तुम्ही एकतर्फा ऐकून म्हणलं त्याच्याकडूनच बोल सांगतानी हा हो ठीक आहे समजा मला चुकलं समजा आता मी त्याची मजाक केली म्हणा हा मग त्याला मजाक काही सैन्य होत का मजाक म्हणलं सैन्य होत का आणि ते पाय पाय आता बदलला काय तू बदलला काय सांग हा आताच काय म्हणे की समजा तो त्याचं पटत नाही म्हणतं मग पटत नाही तर मग तो त्याची मजाक केली कशी काय बा हा अबे बबना हे धंदे सोड म्हणलं का एका गावात राहा लागते हा पुऱ्या राजूला घाटातले का तू बदनाम आहे ना बदनाम आहे ना म्हणलं तू जाऊ द्या बा तुमच्या संग बोलून म्हणलं मजाच नाही आहे तुम्हाला काय करायचं करावा हे बा मला काही माहित नाही म्हणलं माय नाही हो शांताबाई त्या बबन भाऊजीचे आणि वासुदेव भाऊजीचे म्हणते भांडण झालं म्हणते बाबा कायच्यासाठी होतं बाबा हे तर म्हणलं लय दोस्त मित्र आहे का बाबा मग आता मला यायच्यात मी काय बघलं बाबा काय त्याचा ताल होता म्हणलं राजकारणात नाही बाबा त्या निवडणुकीच्या वेळेस बाबा येले डोक्यावर घेऊ दे का त्याला डोक्यावर घेऊ दे म्हणलं डिजत म्हणलं काय नाचत बाबा म्हणलं आता काय झालं म्हणा येईल हा पहा असे आहेत मग माणसं म्हणजे जरासे म्हणलं सुधे राहतात आणि समजा आणखी कुठे राहतात मग आता माणसाचं काय बाई आज भांडतात म्हणलं उद्या एक होते त्या माणसाच्या भांडणं म्हणलं हे बा आपल्या बायाला म्हणलं लक्ष देता नाही येत ना काहून का म्हणलं एक डावच्या माणसा तरी म्हणलं बोलून घेतील पण बायाचं का म्हणलं एक डाव इपट आला तर म्हणलं बाया एकमेका सांगा बोलत नाहीत म्हणलं माय हो त्याच्यावर म्हणलं या माणसाच्या भांडणात नाही आपल्या बायाला पडायची काही गरज नाही म्हणलं मस्त आपण आपले काम करायचे आपले म्हणलं मस्त गट सांभाळायचे आणि मस्त बाजारच्या दिवशी आपला पैसा घ्यायचा मस्त बाजार करायचा बस विषय खतम करून टाकायचा या माणसाचे भांडणं होते का काय होते आपल्याला काही गरज नाहीये हो शांता आता मला तुमचा निकाल बरोबर आहे पण या बबन भाऊजीच चुकते म्हणते हो हा मीरा म्हणते आग लावत राहते म्हणते आता तू सांग म्हणलं ते हिम्मत मामाजीचं म्हणलं आता या वासुदेव भाऊजीने किती कामं केलेली आहेत हा राव म्हणलं त्या निवडणुकीच्या वेळेस म्हणलं हे बा त्याच्या डोळ्याला होता हो हा तरी म्हणलं हे बा आता हे जे आहे म्हणते बबन म्हणते आपलं त्या हिम्मतराव मामाजीचं कान भरत आहे म्हणते अहो कानन फानं भरल्यानं का कोणी का ऐकत असते का माय आमचेच नालायक असते हो माय हा आता तू सांग म्हणलं हिम्मत मामाजी का लहान आहे का दूध पिता माणूस आहे म्हणलं काऊन त्याला समजत नाही का लोकांच्या सांगण्यावर म्हणलं भरोसा करू लागला त्याला म्हणलं स्वतःची अक्कल नाही आहे का तसं नसतं ते फक्त बा त्या बबन भाऊजीचं म्हणलं नावच बदनाम करते तो माय हा ते वासुदेव म्हणलं नालायक आहे काय बाबा ते हिम्मत मामाजी काय काय सुद्धा माणूस आहे म्हणता का तू नाही काय बाबा तुम्ही बाया निरा इतक्या बाया आहेत बापा याचे भांडण झाले गावात त्याचे भांडण झाले गावात तुम्हाला दुसरं काही बोलायला नाही का माय दुसरं बोलत ना बाबा दिवसभर म्हणलं कापूस असताना याचे कटाने करता त्याचे कटाने करता जेवताना म्हणलं निरा कटाने करता हा झोपिताना कटानेच करत असता का माय हा जरा शांत राहायचं माय हा लोकांना म्हणलं लोकांचे भांडण करू द्यायचे आपल्याला काय घेणं आहे काय घेणं आहे म्हणतो हापशीवर म्हणलं तुम्ही पाणी न्यायला आला का म्हणलं कटाने करायला आला आता हे माय हरिश्चंद्राची औलाद हे तर माय लय सुधी आहे माय अहो मुकी व मुकी हा जास्त बोलू नाही लागली म्हणून फायदा नको उचलू म्हणलं झिपोड्या धरून म्हणलं बा खाली आपटी
अहो तू या मुर्दा बसवला तो या शिले. अहो म्हणलं मी तुला बोलली होती का तुला काही काम होतं का माझं का दमते ह्याचं? हा थांब 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 अशी मारीन ना जमाला तो आल्या. अहो कल्पे मुकी बसवा सुधीर आहे जरा असं बोलला नाही तर लगे चालली लगे फन फन करायला लगे. असं काय म्हणलं होती ना वा? हा मुगाला पाणी भरून घराकडे जा ना मारू का जरा कंबळल्यात लाग. हा येऊन राहिली बाबा तू तर. हा म्हणलं बोलले तर लाच ठेवत जा ना. मग पाहा शांत आता बाई काय म्हणते तिला मग समजायला पाहिजे ना काय बोलायला लागते तर. कायच करा बाबा या बायाचं. दिवसभर भांडत राहते ना रातभर भांडत राहते ना तरी मला याचं मन नाही भरत का काय माहित बाबा. हा अहो यायला चांगलं जेलात गेल्यावर समजते व यायला म्हणलं चांगले बाजीराव पाहिजे ना. हा तेव्हा कुठं म्हणलं तुम्हाला समजते व. अहो हे पहा कोर्ट कचेरीला मागे लागू नका भांडण करत नका जाऊ मला. हो दोन गोष्टी म्हणलं कोणी बोललं तर सहन करून घ्यायची ताकद ठेवत जावं. हा तुम्हाला डोक्ष नाही का जरासं मला डोक्याचा वापर करत जा ना बाबा. कायच करा म्हणलंय पा नीरा बया डोक्याचा बाया आहे ना तुम्ही. कावशिले मी म्हणतो तुला काय काम आहे जास्त भादर भादर करायचं वा. हा कुठे म्हणलं तुम्ही ना पचकत राहतं तुला मी म्हणतो काही कामच नाही ना. आपल्या कामाशी मस्त मला काम ठेवायचं. आता तो आला नंबर आहे म्हणलं मुगाड्यान तो आली बाल्टी भर चटकन घराकडे जाय म्हणलं. हो ना इले बोलू दे तिले बोलू दे काही कामच नाही ना. भल्ली वाईटा तोंडाची आहे तू. हो घे ना तिच्याकडूनच भाग घे म्हणलं तू. मागून तर काहीच नको बोलत जाऊ तिच्याकडूनच बोलत जा ना. हा काऊन काय म्हणलं तू तिच्या गटात नाही ना. बरोबर आहे तो आला काय चुकलं तुले म्हणजे पैसा प्यारा आहे ना. पैसा प्यारा आहे तुले तुला शेजारी थोडी पाहिजे काही. बरं 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 ठीक आहे ना. तो आला म्हणलं माझं काम तर पडू दे मग तुला सांगतो ना. हा भल्ली आहे व तू. हा भल्ली काय काय म्हणलं या बायाला ते बा भांडल्याशिवाय मा यायचा दिवस निघते का नाही काय माहित बापा. कुठून म्हणलं तात्ता आणते एवढे भांडाले आणि काय बापा रंगारंगाच्या बोलते का सांगा बापा. म्हणलं तुम्हाला तुमच्या मायनं काही शिकवलं नाही का. हा याच्या संग हुद्दर घालता मा त्याच्या संग हुद्दर घालता. हा काय बापा हापशीवर म्हणलं तुम्ही सुखानं पाणी भरत नाही व घरी म्हणलं काय शांत राहत असताना. मुकी व तू मोठ्या नाकानं गोष्टी करू राहिली आम्हाला सांगता का. अहो सर्वात तर म्हणलं नालायक तू आहे. तूच तर म्हणलं सर्वात आग लावी आहे. हा किती म्हणलं गावात मी आग लावली होती तर पुरा गाव पेटत होता ना. हा पुरा गावाचं म्हणलं भांडण लावून दिलं ना. तू काय सांगू लागली. हा तू का धुतल्या तांदूळाची आहे का धुतल्या तांदूळाची आहे का म्हणलं तू. बापा बुटकी अबा बोलत नाही आता म्हणलं फायदा घेऊ लागली का. हा कमरेत लात मारीत म्हणलं. अरे उत्तमराव म्हणलं ते हिम्मतरावची भेट घेतली होती का तुम्ही काल. हो तिकडे गेलतो म्हणलं मी काल. तिथं आपलं म्हणलं गणपतराव होता बबन्या समजा आणि आपलं हे हिम्मतराव असे आम्ही समजा 4-5 जण होतो. त्याच्या म्हणलं तुझ्याच बद्दल गोष्टी चालू होत्या ते म्हणलं बबन्याला झापू लागले होते ना. अरे वा पुऱ्या गावाला माहित आहे ना पुऱ्या राजुरा घाटेत माहित आहे म्हणलं की समजा हे बबन्या कसा आहे तो. बबन्या नालायक माणूस आहे ना. आणि पा तुला सांगतो म्हणलं वासुदेव जरासा लेगा डोक्षाना शांत राहायचा बाबू. हे पा हल्ली मारली येत नाही बरं. आणि कोर्ट कचेरीचं म्हणलं मागं लागायचं नाही काऊन का म्हणलं पहिलेच तपिकपणी नाही आले का. हा आणि अशाच जर म्हणलं जेलात जायचं काम पडलं तर सांगा काय करता. पण कसं आहे कडे आता तुम्हाला कोणा समजावून सांगा. हा तुम्हाला वाटते बा आम्ही हवं तर कोणी नाही. अबे आमच्या म्हणलं का लय वारा गेले बरं. हा म्हणून मला तुम्हाला सांगू लागलो या भांडणं करण्यात काही मजा नाही रे बा वासुदेव. हो आता तिचं बबण्याचं झालं म्हणा. पण हिम्मतरावचं काय म्हणणं होतं बा. हिम्मतरावनं म्हणलं वासुदेवला मोटर दिली काऊन नाही बा. आता मला माहित आहे म्हणलं वासुदेव म्हणलं आज सकाळीच मला घरी आलता. तुमच्या घरून मला ते सरका सीधा माझ्या घरी आलता आणि त्यानं म्हणलं इलेक्शनचा मला निकाल गोष्टी सांगितलं होता. अरे या वासुदेवचा म्हणलं पोटात घास नाही राहत दिवसभर म्हणलं प्रचार करत जायचा हिम्मतरावचा राजा. हा आणि या बबण्याचं म्हणलं काना मागून येऊन शाना झालेला बबन्या या बबण्याच्या मनानं जर म्हणलं आता हिम्मतराव ऐकत असन तर मग तुम्ही सांगा आम्ही निवडणुका कोणाच्या भरोशावर लढवायच्या मग. अरे वासुदेव सारखा माणूस म्हणा आपल्याला भेटते का म्हणा बा. अरे जरा डोक्यानं कामं घ्या लागेल का नाही. हा आता म्हणलं हे बा पुढच्या वर्षी निवडणूक आहेत आणि वासुदेवनं जर म्हणलं हात काढून घेतला हा तर मग काय करायचं. असा माणूस बा कुठे शोधाचा. मग रंग्या आता मला सांग तू अशी अक्कल कोणाला पाहिजे. मला पाहिजे का हिम्मतरावले पाहिजे. अब हिम्मतरावले समजायला पाहिजे ना. हिम्मतरावले मी सांगतो ना तुले जरा असं डोकं नाहीये. हिम्मतरावले जर उलीचं जरी डोकं असतं ना तर त्यानं हे पा आज मला वासुदेवला असं बोललाच नसता ते. अरे त्या मोटरीची काय बाबा आहे राजा काय बाबा मला सांगतो. माया वावरात नाही त्या गोदामात मला 2 मोटरा पडून येतात. नाही त्याला काय म्हटलं हे पा म्हणलं त्यातली एक मोटर घेऊन जाय आणि त्याला गहू होईपर्यंत म्हणलं काढूच नको ना. आणि तो आली मोटर म्हणलं हे पा आरामशीर आणलं म्हणलं बनून. हो काही टेन्शन नाही. आणि हे जर म्हणलं जाईल तेव्हा दुसरी घेऊन जातो. याच्या पडायला काही आहे का काही आहे का म्हणलं. आता आपण माणसं कोणाचे हिम्मतरावचे माणसं बरोबर आहे. आता पुढच्या वर्षी म्हणलं निवडणूक आहेत हा यातनी म्हणलं आता हिम्मतरावले जरा आता तरी समजायला पाहिजे काऊन का हिम्मतरावले नाव नाही बरं. हो हिम्मतरावले म्हणलं कसंच नाव आहे त्याचं काम झालं की बस ते म्हणलं माणसं विसरून जाते ना. आता एका हिशोबानं तुमचं म्हणलं निकाल बरोबर आहे उत्तमराव. पण मला म्हणणं काय जेव्हा अडी अडचण येते तेव्हा आपल्या कामी कोण पडते हिम्मतराव. सदू पाटील आपल्या कामी पडते का. सदू पाटील म्हणलं आपला फक्त वापर करते. हा हे आपल्याला समजायला पाहिजे का नाही. हा आता मी काय म्हणतो तू आता समजा त्या एवढ्या भांडणात नाही हिम्मतराव किती शब्द बोलला माली मोटर इकली मग त्यानं मजाक केली असं. हिम्मतराव म्हणलं आता मजाक करत नाही का वासुदेवची मला सांगा बरं तुम्ही. हा हो ना मजाकच केली म्हणते. पण ते टाइम नव्हता ना मजाक करायचा.
मला वासुदेवनं सांगितलं म्हणे हिम्मतरावनं मी मजाकच केली म्हणे, पण माय म्हणला काय बा बबण्यासमोर मजाक करायची नाही. हो मला एवढं समजते, काऊन का त्याला माहिती आहे बबण्याचं यायचं पटत नाही बा. हा मग ते जर म्हणलं बबण्याच्या मनानं ऐकतील तर मग याच्या मनात काय नाही येत का? गाय येत नाही का सांगा ना तुम्ही. हा म्हणजे हे हातानं आपले माणसं कमी करणं होय का नाही मला सांगा ना तुम्ही आता. मग दारूगिरी पिऊन असेल ना हिम्मतराव. काय राजा उत्तमराव, हा तुम्हाला मला समजत नाही का हो काय? सकाळी म्हणलं 6 वाजता कोण दारू पिते? बरं मी 6 वाजता गेलो होतो का नाही तुम्हाला तर माहित आहे. हा आता तुम्ही मला समजा बोलले मायाकूनच, पण हिम्मतराव दारू पिऊन नव्हता म्हणलं. हिम्मतराव दारू पिल्याच्या नंतर बाहेर येत नाही. एवढं सकाळी म्हणलं हिम्मतराव दारू पित नाही. हिम्मतराव दारू पितो म्हणलं संध्याकाळचा. अरे बा रंग्या काय झालं? मला गावात जरा बोंब चालू आहे, भांडण झाले म्हणून. अरे कोण सांगे बे तुले भांडण झाले म्हणून? लेका भोपाईस होत्या बापा पुऱ्या गावात बोम आहे. आपल्या या वासुदेवचंद बाबण्याचे भांडण झाले म्हणून हिम्मतराव म्हणतात आहे म्हणते बापा. हो आणि त्या गणपतराव आग लावली म्हणते. घ्या हाय डोक्स आणि सांगले का गावातले लोक म्हणलं हे बा किती गजरी कामे आहेत. भांडणं कोणाचे, आग लावली कोणाचं म्हणलं, नाव झालं कोणाचं. सांगले का गणपतराव म्हणलं इजवाजी करून राहिला आणि गणपतरावनं आग लावली म्हणते. सांगा अबे गणपतरावला का काहीतरी कोणाच्या भांडणात नाही जाते का लेका? अबे तुला तर म्हणलं समजायला पाहिजे. 3 टिकलेला का म्हणलं डोक्याला लावू लागला. म्हणलं डोकं नाही का तुले का त्यात का भुसा भरलेला आहे का? हा अबे काचाकीची म्हणलं यायची आपलं बबण्याची म्हणलं वासुदेवची झाली ना. हे दोघं जण म्हणलं फक्त ऐकायला होते ना, आवरायला होतात ना. हा आणि सांगले का तुले आता तुले हे कोणा सांगितलं मला? पहिले म्हणलं त्या माणसाचं नाव सांग मला, तुला सांगणार कोण होतं. अरे वा ज्यानं म्हणलं मला सांगितलं त्याला दुसऱ्याने सांगितलं म्हणते. आता त्याला कोण सांगितलं हे तुला माहिती आहे मला म्हणलं ते हे भेटला होता आपला तुळशीराम भेटला होता. ते सांगे मला का गावात म्हणे अरमान भांडण झालं म्हणे बापा रिपोर्टर कामाला म्हणे काय म्हणते ते आपलं अविश्वासाचा ठराव दाखवत म्हणे आता ग्रामपंचायत सरपंच पद म्हणे सोळा लावतो म्हणे आपला त्या याला हिम्मत रावले. म्हणलं बापा एवढ्यापर्यंत म्हणलं भांडण झाले म्हणलं मला कानावर नाही आहे. म्हणलं चला राजा पहिले म्हणलं उत्तमरावची भेट घेऊन या. काऊन का म्हणलं उत्तमरावच्या पैसे म्हणलं हे भांडण केले असेल ना. काय लेका माणसं व्हा तुम्ही, माणसं व्हा का भूत व्हा म्हणलं. हा आपले का काय समजा म्हणजे मॅटर काय तुम्ही काय कुठच्या कुठं म्हणलं नेऊन ठेवू लागले. हे तर राजा हे तर लय बेकार गाव आहे बा आपलं. हिम्मतरावची गलती आहे म्हणते निकाल यायची आपलं बबनजी वासुदेवची का चाकीची होय तुले सांगितलं ना मी आता. चमायले हिम्मतरावची गलती आहे म्हणते का? काऊन काम झालं का म्हणलं आता हिम्मतरावला मतदान पाहिजे नाही का आता? का म्हणजे आता उभं राहत नाही हिम्मतराव? हा गले का खासाच माणूस झाला का? पण हिम्मतराव काम झालं की म्हणलं हे बा लोक कसे फेकून द्यायचे. हे हिम्मतरावचं एकूण शिकायला लागते म्हणलं. हो जे लोक बिनकामीचे आहे त्या लोकांना म्हणलं पैसा खर्च करते हिम्मतराव असं आहे ना. म्हणजे हिम्मतराव हे माणूस सुधायला धाडीच गुणच नाहीये. हा आत्ता बोलला बाबू तू. आता तू सांग मला इलेक्शनच्या टायमाला म्हणलं ना हिम्मतरावसाठी काय काय नाही केलं फक्त सांग म्हणलं तू. आता आपण संघच होतो ना दोघं बी, तुला माहित नाही का? हा अबे महिना भरला का आपल्याला घरचा रस्ता माहित नव्हता ना. घरचे म्हणलं आपला चेहरा भुलले होते ना. तरी म्हणलं बाबू हिम्मतरावनं मला मोटर दिली नाही बाबू. पाय मग हिरीवर बसवाले मला मोटर जाई दिला का म्हणलं थंडीचा टाइम आहे बा. थंडीच्या टायमात तर म्हणलं गव्हाला असं योग्य वेळेवर तर म्हणलं पाणी भेटलं तर आपला बा म्हणजे पीक साधून जाते बा. का 12 महिन्याचे खेप आहे ना का. हिम्मतरावनं मोटर म्हणलं दिली नाही बाबू मला. पाय मग हा मिळालं का म्हणलं तेच वळखलं गेले का घे म्हणलं वासुदेव. हा लोक का सरकारला धाडीच गुण नाही म्हणलं. तू किती करणार लोकांसाठी. लोक म्हणलं आखरी घाण दाखवते म्हणजे दाखवते तर. हो तसंच राहते ते. आता कसं आहे जास्त म्हणलं कोणावरच भरोसा करायला काही पुरत नाही बा. आता माली ऐकसान तर म्हणलं हे बा अर्जंटमध्ये म्हणलं हिम्मतरावची भेट घ्या आणि त्याची म्हणलं त्याची चुकी आहे त्याच्या लक्षात नाही आणून द्या बा. आपल्या वार्डातले माणसं कोणते बा, आपल्याला सपोर्ट करणारे कोणते माणसं आहे म्हणलं भाग कोणाकोण घेऊ लागले हे म्हणलं पाहा लागेल ना. हा चला बरं हिम्मतरावच्या घरी चला बरं पहिले तुम्ही. होले का तेवढं काम करा रे बाले का. चला बरं हिम्मतरावच्या घरी बा जाऊच म्हणलं. हो चाल बरं चाल होत मला एकदाचं.